खूप सारे नवीन यूट्यूबर असे आहेत की ज्यांनी ब्लॉगिंगमध्ये काय केलेलं आहे, यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. पण वर्ष झालं, 2 वर्ष झालेलं आहे. ब्लॉगिंगमध्ये काय होत नाही, सक्सेस मिळत नाहीये. म्हणून मग ते काय करतात, त्यांच्या चॅनलची कॅटेगरी किंवा त्यांच्या चॅनलची निच ही काय करतात, चेंज करायला लागतात. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की ब्लॉगिंगमध्ये जर तुम्ही चॅनल चालू केलेला असेल तर प्लीज ब्लॉगिंगचा चॅनल हा बंद करू नका आणि त्याची कॅटेगरी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये चेंज करू नका. कारण आता जर यूट्यूबवरती सगळ्यात जास्त डिमांड जर बघितलं तर ब्लॉगिंग चॅनलला आहे. हो, मी तुम्हाला सांगेन की आतापर्यंत तुम्ही मोठ्या यूट्यूबरचे कुठेतरी व्हिडिओ ऐकलेले असतील आणि त्यांनी सांगितलेलं असेल की नाही, ब्लॉगिंगमध्ये आता खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, खूप सॅच्युरेशन आलेलं आहे, त्यामुळं ब्लॉगिंगमध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळं तुमचं चॅनल ग्रो होणार नाही. पण मी सगळ्यात आधी तुम्हाला हेच सांगेल की जर तुमच्यामध्ये मी सांगितलेल्या 5 ते 6 ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी जर असल्या तर ब्लॉगिंगचा चॅनल हा सगळ्यात जास्त ग्रो करतो आणि सगळ्यात जास्त पैसा हा ब्लॉगिंग चॅनलमधून आपल्याला भेटतो. कारण ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला काही नवीन टॉपिक चॉईस करायचा नाही किंवा टॉपिक म्हणजे का आज कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू तसा विचार करायचा नाही आहे किंवा काही स्क्रिप्ट बनवायची नाही आहे. आता भरपूर सारे यूट्यूबर्स आहे ते तुम्हाला सांगतात स्क्रिप्ट बनवा आणि स्क्रिप्टनुसारच काय करा, तुम्ही व्हिडिओ बनवा. मग कुठेतरी काय होतं, आपण यूट्यूब चॅनलवरती तिथेच फेल होऊन जातो. कारण आज लोकांना स्क्रिप्टेड व्हिडिओ हे लगेच कळून जातात. तर आपल्याला विदाऊट स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवायचे आहे. मग विदाऊट स्क्रिप्टेड व्हिडिओ कसे बनवायचे, त्याने तुमचा ब्लॉगिंग चॅनल नक्की कसा ग्रो करायचा, या बेसिक टिप्स मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण माझे जेवढे नवीन काही यूट्यूबर्स आहे किंवा नवीन ऑडियन्स आहे त्या सगळ्यांनीच काय केलेलं आहे, ब्लॉगिंगमध्ये त्यांचं यूट्यूबचं करिअर चालू केलेलं आहे. पण त्यांना कुठेतरी सक्सेस न मिळाल्यामुळं कधीतरी त्यांचं मन डायव्हर्ट होतं, नाराज होतं आणि ते यूट्यूब चॅनल सोडण्याचा विचार करता. आधीच तो यूट्यूब चॅनल कसा तरी त्यांनी चालू केलेला असतो. चालू ह्या पद्धतीने केलेला असतो की चालू करण्याचा विचार 2 ते 3 वर्षापूर्वीच केलेला असतो की मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, मग मला ब्लॉगिंग करायचं आहे. पण मग कसं ब्लॉगिंग करू, ब्लॉगिंग केल्यानंतर घरचे काय म्हणतील, बाहेरचे शेजारचे आसपासचे लोक काय म्हणतील, काय करतोय यूट्यूबवरती, काम करतोय, ते व्हिडिओ टाकतोय, डेली लाईफ टाकतोय, मग कोणी मला नावं ठेवेल. या सगळ्या विचारांमध्ये काय करतो, आपण व्हिडिओ टाकायला खूप लेट करून टाकतो. आणि लेट केल्यानंतर पण कुठेतरी आपल्यामध्ये हिंमत येते की नाही, पैसे कमवायसाठी आपल्याला ब्लॉगिंग करावंच लागेल. कारण दुसरं काही स्किल नाही तर आपण ब्लॉगिंग तरी निदान लोकांना दाखवू शकतो आणि त्यामधून घर बसल्या 2 पैसे आपल्या घरासाठी कमवू शकतो. मग त्या पद्धतीने आपण ब्लॉगिंग चॅनल चालू करतो. पण ब्लॉगिंग चॅनल चालू केल्यानंतर ब्लॉगिंग चॅनल ग्रो करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात की ज्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या नाही तर तुमचा चॅनल हा कधीही ग्रो होणार नाही. आता कधीही ग्रो का होणार नाही, कारण तुम्हाला सांगते ब्लॉगिंग चॅनलमध्ये सगळ्यात जास्त ऑडियन्सला हे बघायला आवडतं की तुम्ही कुठे गेले, तुम्ही काय केलंय, हे नको आहे ऑडियन्सला. तुमच्या डेली लाईफमध्ये काय चाललेलं आहे. म्हणजे मी तर तुम्हाला सांगेल की सपोज तुम्ही आता घरामध्ये सकाळी उठले, काही मेकअप वगैरे करू नका, जसे आहे तसंच. लोकांना म्हणजे नाही का ओरिजिनॅलिटी बघायला आवडते, रिअल गोष्टी बघायला आवडतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर तुम्ही किचनमध्ये मी उठले आहे, आज मला लेट झालेला आहे, माझ्या मिस्टरांना टिफिन द्यायचा आहे आणि मग त्या पद्धतीने आज माझा मुलगा झोपलेला आहे, तो उठायला तयार नाही, बघूया त्याला कसं उठवायचं. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, घरामध्ये वावरता, त्या गोष्टी जर तुम्ही लोकांना शो केल्या तर काय होतं, लोकांची तुमच्यासोबत एक अटॅचमेंट तयार होते. त्यांना तुमच्या त्या गोष्टी रोज बघायला आवडतात. जरी त्या गोष्टी सेम असल्यात तरी पण कधी ना कधी त्यामध्ये काय होतं, बदल होतो. त्यामुळे काय होते, मी तुम्हाला सांगेल की रियालिटीवर तुम्ही ब्लॉगिंग बनवायला सुरुवात करा. आता बघा, ब्लॉगिंग चॅनल तुम्ही बनवल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला टायटल आणि तुमचं जे आहे थंबनेल त्यावरती सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे. कारण मी आता बरेच वेळेस बघितलेलं आहे की जे माझे ऑडियन्स आहे त्यांचे चॅनल चेक केल्यानंतर मधला कंटेंट, मधला व्हिडिओ खूप छान असतो, खूप छान असतो. म्हणजे टायटल आणि थंबनेल असताना ते बघून कुठंतरी ऑडियन्सला तुमच्या व्हिडिओवरती येण्याची इच्छा होत नाही किंवा तेवढी क्युरियासिटी पाहिजे, तेवढी क्युरियासिटी ऑडियन्सला वाटत नाही. मग आता तुम्हाला थंबनेलवरती लक्ष द्यायचं आहे. आता बघा, तुम्ही जसं ब्लॉग दाखवत आहात की ब्लॉग दाखवण्यापेक्षा तुम्ही काहीतरी एक तुमच्या ब्लॉगमध्ये स्टोरी आहे, स्टोरी पद्धतीने काय करा, तुम्ही ब्लॉगिंग बनवा. आता स्टोरी म्हणजेच काय बघा, मी आज सांगितलं की नाही मी चालले फाळके स्मारकला, ऑडियन्सचा इंटरेस्ट इथंच गायब होऊन जातो. पण हे जर मी सांगितलं की नाही, आज मी घरातून मला फक्त 500 रुपये मिळालेले आहे आणि त्या 500 रुपयात मी माझा आजचा पूर्ण दिवस कसा घालवला, हे ऑडियन्सला बघायला जास्त आवडतं. कारण नक्की आपण 500 रुपये दिवसभरात कसे म्हणजे नाही का कसे कसे खर्च केले किंवा आपला दिवसाचा खर्च हा कसा 500 रुपयात भागवला, ही ऑडियन्सला क्युरियासिटी निर्माण होते. आता तुमचं झालं टायटल, थंबनेल किंवा व्हिडिओमधला पार्ट. पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करता, व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर तुम्ही फक्त लोकांना बोलले हाय, हॅलो, नमस्कार, मी आज तुम्हाला डेली ब्लॉग सांगत आहे, या पद्धतीने जर तुम्ही बोलले तर ऑडियन्सला काय होतं, ती गोष्ट आता इरिटेट व्हायला लागलेली आहे किंवा बोर वाटायला लागलेली आहे. पण जर तुम्ही हे सांगितलं
हा बघा, नाशिकमधले एक हिडन प्लेस आहे, की असं हिडन प्लेस आजपर्यंत तुम्ही कुठेही बघितलेलं नसेल. अशा हिडन प्लेसला मी तुम्हाला घेऊन चाललेले आहे. यामुळे काय होतं, ऑडियन्सला क्युरियोसिटी निर्माण होते नक्की कोणतं हिडन प्लेस आहे. मग तुम्हाला जो व्हिडिओचा तुमचा सुरुवातीचा 1 ते 6 सेकंदाचा हुक आहे, तो हुक इतका स्ट्रॉंग ठेवायचा आहे की त्यामुळे तुमचा ऑडियन्स हा व्हिडिओवरती टिकला पाहिजे. कारण तुम्हाला माहीत आहे की व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी सुरुवातीचे 30 सेकंद हे खूप महत्त्वाचे असतात. कारण जर तुमचा ऑडियन्स तुमच्या व्हिडिओवरती 1 मिनिट जरी काय राहिला, स्टेबल राहिला प्रत्येक ऑडियन्स, तर यूट्यूब काय करतो, तुमच्या व्हिडिओचे अजून जास्तीत जास्त इम्प्रेशन अजून जास्तीत जास्त ऑडियन्सला पाठवतो. यामुळे तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन तर जास्तीत जास्त पाठवले जातात, पण त्यामधून तुम्हाला व्ह्यूज पण मिळतात आणि तुम्हाला सबस्क्रायबर पण मिळतात. आणि 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी एकदम सिंपल आहे ब्लॉगिंग चॅनलमध्ये. आता खूप सारे चॅनल मी चेक केले, त्यानंतर मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओ घेऊन येण्याचं महत्त्वाचं कारण हेच की सगळ्यात जास्त माझा ऑडियन्स हा ब्लॉगिंग चॅनल रिलेटेड आहे. तर बघा, आता तुम्हाला ब्लॉगिंग चॅनल जर ग्रो करायचं असेल तर सुरुवातीला मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्हाला व्हिडिओ कोणत्या पद्धतीने अपलोड करायचे आहे. तुम्हाला कमीत कमी आठवड्याला 3 व्हिडिओ हे अपलोड करायचे आहे. आणि जर शॉर्टचा विचार केला तर शॉर्ट तुम्हाला 1 ते 2 शॉर्ट हे दिवसाला अपलोड करायचेच आहे, जर तुम्हाला ब्लॉगिंग चॅनल हा ग्रो करायचा असेल किंवा ब्लॉगिंग चॅनलला सक्सेस व्हायचा असेल तर. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू करता ब्लॉगिंगचा, त्यावेळेस तुम्हाला जर तुमचा क्रायटेरिया, सबस्क्रायबर क्रायटेरिया जर कंप्लीट करायचा असेल, आता तुम्ही एक लॉंग व्हिडिओ बनवला, त्या लॉंग व्हिडिओमधून तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 शॉर्ट हे बनवायचे आहे आणि जास्तीत जास्त शॉर्ट्स तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये टाकायचे आहे. कारण जर ब्लॉगिंग चॅनल खऱ्या अर्थाने ग्रो होतो तर तो शॉर्टमधून होतो. शॉर्टमधून तुम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की सुरुवातीला तुम्ही शॉर्टवरती काम करा आणि शॉर्ट थ्रू तुमचा सबस्क्रायबर क्रायटेरिया कंप्लीट करा. ज्यावेळेस तुमचं सबस्क्रायबर क्रायटेरिया कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओवरती काम करा. सुरुवातीला करा, जेव्हा तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्यावेळेस तुम्ही लॉंग व्हिडिओवरती जास्तीत जास्त फोकस करा. पण लॉंग व्हिडिओवरती काम करताना म्हणजे तुम्हाला डेली, आता तुम्ही सपोज मार्केटमधून गेले, आता बघा सकाळी मी काय करते, स्वयंपाक वगैरे करते, आज मी हा व्हिडिओ दाखवला, पण उद्या जर मी तोच व्हिडिओ ऑडियन्सला दाखवला तर ऑडियन्सला त्यामध्ये इंटरेस्ट राहणार नाही किंवा काय ना, तेच तेच बघितल्यासारखं. एखादा बघा, आपण एखाद्या पिक्चरला गेलो, आता सपोज देऊळबंद पिक्चर आलेला आहे, देऊळबंद 2. आता तो पिक्चर जर मी काल बघितला, आज मी परत तोच बघितला, उद्या परत तोच बघितला, चौथ्या वेळेस मला बघायची इच्छा होईल का? नाही होणार. कारण 2 ते 3 वेळेस मी ठीक आहे, मला खूप आवडला म्हणून तो बघू शकते. मग तसंच ऑडियन्स आहे. तुमचं घरातला ब्लॉग एकदा बघतील, दोनदा बघतील, तीनदा बघतील, त्यानंतर काय होते, तुमच्या चॅनलवरती बोर होतील आणि तुमच्या चॅनलला अनसबस्क्राईब करून निघून जातील. जर तुमच्या चॅनलवरती तुम्हाला ऑडियन्स टिकून ठेवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आता सपोज तुम्ही आज घरातलं दाखवलं, आता तुम्ही उद्या मार्केटमध्ये जाणार आहात. जसं मी आणि माझा मुलगा काय जातो, भाजीपाला घ्यायला जातो गाडीवरती. मग आता गाडीवरती गेल्यानंतर आपला प्रॉब्लेम इथंच आहे. जर तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये करिअर करायचा असेल तर तुम्हाला जो लाज नावाचा प्रकार आहे हा बाजूला सोडावा लागेल. लोकांचा विचार करावा लागणार नाही. मी ते एकच सांगेन, लोक जी म्हण आहे ना, लोक घोड्यावर पण चालू देत नाही आणि पायी पण चालून देत नाही. त्यामुळे तुम्हाला घोड्यावर चालायचं की पायी चालायचा हा विचार तुम्ही करा, जर तुम्हाला खरंच यूट्यूबवरती सक्सेस व्हायचा असेल तर. कारण बघा, जर तुम्ही मार्केटमध्ये गेले, मार्केटमध्ये गेल्यानंतर आता तुम्ही जर तुमचा मोबाईल आहे, तो मोबाईल काय केला तुम्ही, आता सौरभ जोशी बघा, सौरभ जोशी जेव्हा सुरुवातीला त्यांनी ब्लॉगिंग चॅनल चालू केला होता, तुम्ही त्यांचा यूट्यूब चॅनल नक्की बघा. ब्लॉगिंगला ज्यांना करिअर करायचं आहे त्यांनी सौरभ जोशीने अक्षरशः लोकांनी त्यांना खूप नावं ठेवली, वेडा आहे का, पागल आहे का, इकडे फिरतोय तिकडे फिरतोय. पण तो अक्षरशः इतकं क्राऊड असायचं, गर्दी असायची, मार्केट असेल, बस असेल, कुठेही असेल, कुठेही त्याचा कॅमेरा आणि त्याचा सेल्फी स्टिक हा रेडी असायचा आणि तो व्हिडिओ शूट करायचा. पण आज जर ब्लॉगिंगमध्ये बघितलं तर सगळ्यात टॉपला हा सौरभ जोशी आहे. त्याचं कारण हेच की त्याने सुरुवातीला लाज धरली नाही, त्याचं काम होतं, त्याने काम केलं आणि आज लोक त्याच्या मागे पळत आहे. तेव्हा लोक त्याला वेडा म्हणत होते, पण आज त्याच वेड्यामागे लोक काय करत आहेत, पळत आहे. मग एक दिवस तुमचा पण येईल, पण त्यासाठी तुम्हाला आज जे तुमच्या मनात गिल्ट आहे, लाज आहे की मी काय काम करत आहे, ही बाजूला ठेवायचं आहे. कारण कोणतंही काम हे वाईट नसतं. तुम्ही 2 पैसे तुमच्या मेहनतीने कमवत आहात तर इथे लाज बाळगण्याची गरज नाही आहे. जसं एखादा चांभार असतो की तो म्हणजे बघा, चांभार काम करतो, तिथे लाज नाही आहे, कारण पूर्ण घर त्याच्यावरती चालतं. किंवा म्हणजे हे फक्त तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगते. तर आता बघा, तुम्ही मार्केटमध्ये गेले, मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सपोज आता तुम्ही भाजीपाला गेले, आता मी जनरली भाजीपाला घ्यायला गेली तर प्रॉब्लेम काय असतो, शूट करायला माझ्यासोबत कोणी नसतं. नाही तर मी ब्लॉगिंग चॅनलमध्ये खूप छान रेग्युलर व्हिडिओ अपलोड करू शकते, पण शूट करायला कोणी नसतं. श्रुतिक आणि मी असते. आता श्रुतिक काय करतो, मी भाजीपाला घ्यायला गेली, एक तर कांदे घेईल, एक कांदे फेकून मारेल, ते म्हणजे नाही तर मग रस्त्यावरतीच फेकल, नाही तर भेंडी घेईल, भेंडी तिथंच कच्ची खायला लागेल.
नाही तर वांगे घ्यायला गेले तर वांगेला इतके काटे असतात तरी तो ते वांगे उचलायचा प्रयत्न करतो. नाही तर कधी कधी असं होतं की माझा हात सोडून इतक्यात पळून तो गाडीला काय होतं म्हणजे रस्त्याला गाड्यांवरती क्रॉस करतो. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लॉगिंग केलं तर मी खरंच सांगेल की ब्लॉगिंग म्हणजे नाही ऑडियन्सला खूप इंटरेस्ट निर्माण होतो किंवा ऑडियन्सला अशा प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतात. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे नवनवीन आता मी हे तुम्हाला फक्त एक्झाम्पल दिलं. तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ हे बनवायचे आहे. आता बघा झाला ब्लॉगिंगचं तुम्हाला शॉर्ट वरती सगळ्यात आधी फोकस करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्टोरी फॉर्ममध्ये तुमचा ब्लॉग बनवायचा आहे. तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरती जास्त लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर तुमचा सुरुवातीचा जो हुक आहे त्या हुकवरती लक्ष द्यायचं आहे. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे की लोकांची जी लाज आहे लोकांबद्दल तुम्ही लोक काय म्हणतील हे काय म्हणतील हे बाजूला टाका आणि यूट्यूबवरती उतरा. नक्कीच तुम्हाला सांगते एक दिवस तुम्ही सक्सेसफुल यूट्यूबर बनाल. आणि ब्लॉगिंगमध्ये जे तुमच्या डोक्यात कोणी खूळ घातलं असेल की नाही ब्लॉगिंगमध्ये करिअर नाही ब्लॉगिंगमधून पैसा मिळत नाही जास्त मग एज्युकेशनमधून मिळतो याच्यातून मिळतो त्याच्यातून मिळतो मग तुमची आवड ब्लॉगिंगमध्ये असून पण तुम्ही काय करता फक्त जास्त पैसे मिळणार म्हणून दुसऱ्या गोष्टींकडे वळता. पण मी प्रामाणिकपणे सांगते जर ब्लॉगिंग तुम्ही रेग्युलर केलं आणि रेग्युलर जर त्यामध्ये फोकस केलं ज्या पद्धतीने मी सांगितलं नक्कीच तुम्हाला सांगते की ब्लॉगिंग सारखा पैसा कोणत्याही गोष्टीत नाही. कारण ब्लॉगिंगला कसलाही विचार करावा लागत नाही टॉपिकचा विचार करावा लागत नाही का म्हणजे नाही का तुम्हाला नवीन टॉपिक शोधावा लागत नाही. जे तुम्ही डेली करत आहात त्याच गोष्टी लोकांना शो करा. कारण लोकांना म्हणजे तुमच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे याची क्युरियोसिटी लागलेली असते किंवा हे बघण्याची आवड झालेली असते. त्यानंतर बघा आता भरपूर जण काय असतात त्यांना व्यवस्थित मराठी बोलता येत नाही किंवा आपण गावाकडचं मराठी जे असते त्या गावाकडच्या मराठी पद्धतीने बोलायला आपल्याला वाटतं की नाही लोक मला नाव ठेवतील. पण मी तुम्हाला हे सांगेल की तुम्हाला जर एकदम गावठी मराठी येत असेल ती तुम्ही वापरा. तुम्ही तिथं स्टँडर्ड मराठी बोलण्याचा प्रयत्न करू नका किंवा तुमचं जे बोलणं आहे ते ॲज इट इज तसंच राहूया. कारण लोकांना काय असतं माहिती आहे का तुमची जी म्हणजे नाही का स्वतःची रियालिटी आहे तुमचं जे बोलण्याचं टोन आहे स्किल आहे तेच लोकांना काय करतं भारावून टाकतं आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवरती त्यांना क्रेज निर्माण करून टाकतं. तर ते क्रेज तुमच्या ओरिजिनॅलिटीमधून ठेवा. तर तुम्हाला ब्लॉगिंग रिलेटेड आजचा जो व्हिडिओ होता कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती असेच यूट्यूब संबंधित नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. किंवा जे माझे नवीन यूट्यूबर आहे त्या नवीन यूट्यूबरचा चॅनल हा लवकरात लवकर ग्रो होण्यासाठी काही भन्नाट ट्रिक्स मी काय करत असते व्हिडिओमधून डेली तुमच्यासोबत शेअर करत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.